नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. आणि बातमी आहे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातली, कारण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम याच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल आता वाजलेलं आहे. आणि नवी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे आणि यामध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आणि एकूणच निवडणुकीचा कार्यक्रम नेमका काय असेल याची घोषणा होती आहे. तर आपण बघतोय कुठे कुणाची सत्ता आहे. राजस्थानमध्ये सध्या सत्ताधारी काँग्रेस आहे आणि प्रमुख विरोधक भाजप आहे. तर मध्य प्रदेशमध्ये सध्या सत्ताधारी भाजप दिसतोय तर प्रमुख विरोधक काँग्रेस आहे. 2018 ला काँग्रेसची सत्ता आलेली होती, मात्र काँग्रेसमधील ज्योतिरादित्य शिंदे हे आमदारांसह बाहेर पडले आणि त्यामुळे तिथे भाजपने सत्ता आणली. पुढे छत्तीसगड आपण बघतोय सध्या सत्ताधारी आहे काँग्रेस आणि प्रमुख विरोधक आहे भाजपा. तर तेलंगणामध्ये सत्ताधारी आहे भारत राष्ट्र समिती आणि तिथेही प्रमुख विरोधक काँग्रेस आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी अतुल लोंढे जी आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते, त्यासोबतच भाजपकडून आपल्या सोबत आहेत अजित चव्हाण जी आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला मी अतुल लोंढे यांच्याकडे जाते. अतुलजी, निवडणुकांचा कार्यक्रम तर जाहीर झालाय. खरं तर लोकसभेची जी निवडणूक आहे त्या लोकसभेच्या आधीची ही अशी बघायला गेलं तर शेवटची विधानसभेची निवडणूक आहे. मागच्या वेळी 2018चा जर विचार केला तर राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, या सगळ्या ठिकाणी काँग्रेसने मुसंडी मारलेली होती, बाजी मारलेली होती. सध्या नेमकं काय चित्र आहे आणि काँग्रेस काय तयारी करताय? असं की या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही कंप्लीट मेजॉरिटीने जिंकू. जनतेच्या लक्षात आलेलं आहे की जर थोडंसं बॉर्डरवरचं बहुमत दिलं तर भाजप त्यांच्या अलायन्समधले ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचा वापर करून निवडून दिलेलं सरकार पाडतं. पण एक गोष्ट मात्र आज अधोरेखित झाली. छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यामध्ये निवडणुका होतात आहे. म्हणजे जे मोदींनी नोटबंदी केली होती नक्षलिझम संपवण्यासाठी, टेररिझम संपवण्यासाठी, आणि त्याच्यानंतर त्यांनी क्लेम केला होता की आम्ही नक्षलिझम संपवलेला आहे, ही मान्यता स्वतः सरकारी पक्षाकडूनच आली आहे, म्हणजे इलेक्शन कमिशनकडून आलेली आहे. त्यामुळे ही त्यांचं अपयश जे आहे ते ठळकपणे आता स्पष्ट झालेलं आहे. राहणारा प्रश्न आता मध्य प्रदेश असेल, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम, याच्यामध्ये तेलंगणामध्ये भाजप कुठेच नाही आहे आणि मिझोराममध्ये त्यांचा काही दूरपर्यंत संबंध नाही आहे. पण या बाकी तिन्ही राज्यांमध्ये छत्तीसगड आम्ही 150+ राहू, 115+ आम्ही राजस्थानमध्ये राहू आणि 75+ आम्ही छत्तीसगडमध्ये राहू. त्यामुळे महागाई आणि बेरोजगारी आणि आम्ही जे काम केलेलं आहे, आम्ही जे शब्द दिले ते आम्ही पूर्ण केले. भाजपने जे शब्द दिले त्यातले काहीच पूर्ण नाही केले. मतभेद लोकांमध्ये निर्माण करण्याचं काम केलं, लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. आता लोक त्यांना विचारत आहे हमारे 2 करोड रोजगार कहाँ गया. लोक विचारतात 15 लाख रुपये येणार होते त्याचं काय झालं. स्मार्ट सिटी लोक विचारत आहे की कुठे जायचं बा स्मार्ट सिटी बघायला, पर्यटन करूया स्मार्ट सिटीचं. गुड गव्हर्नन्सच्या नावावर इतका कॉम्प्लेक्स जीएसटी दिलेला आहे की चार्टर्ड अकाउंटंटची त्याच्यामध्ये अडचण होत असते भरत असताना. सांगितलं होतं शेतकऱ्यांचं 5 वर्षामध्ये आम्ही उत्पन्न दुप्पट करू. 12,000 रुपये दिले आणि 25,000 रुपयाचा खर्च वाढवून ठेवलेला आहे. आज मनरेगामध्ये पहिल्या 6 महिन्यात जी बजेटरी प्रोव्हिजन होती, अर्थसंकल्पीय तरतूद, ती पहिल्या 6 महिन्यातच संपलेली आहे. आज 84% लोकांचं उत्पन्न कमी झालेलं आहे. क्रयशक्ती, त्यांची खरेदी शक्ती जी आहे ती कमी झालेली आहे. आणि कशा पद्धतीनं आरोग्य व्यवस्थेचे 3-3 वाजलेले आहे हे सगळं समोर आहे. म्हणजे सगळ्या फ्रंटवर भाजप हे अपयशी आहे. भाषण सोडता यावरती आपण भाषण एकदम जोरात आहे. यावरती भाजपचं उत्तर घेऊयात. अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. अजितजी, ज्या पद्धतीने काँग्रेसने मागच्या वेळेला 3ही राज्यांमध्ये मुसंडी मारलेली होती, मध्य प्रदेशामध्ये सुद्धा काँग्रेसच खरं तर तसा बघायला गेलं तर जिंकला होता, मात्र नंतर वेगवेगळ्या ट्विस्ट आला आणि नंतर भाजप आता विराजमान झाली सत्तेमध्ये. आता जर आपण बघायला गेलं तर नेमकी भाजपची रणनीती काय असेल, कारण लोकसभेच्या एकूण 545 जागांपैकी या 5 राज्यांमधल्या 83 जागा आहेत. भाजप नेमकं काय करणार आहे?
भारतीय जनता पक्ष अतिशय ताकदीनं या निवडणुकांना सामोरं जाणार आहे. त्याचं कारण असं की आत्ताच माझे बंधू सन्माननीय अतुलजी जसं म्हणाले की जीएसटीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं अवघड करून ठेवलं आहे. मला इतकं कौतुक वाटतं आमच्या सगळ्यांचं आणि माझ्या नेत्यांचं की अगदी बरोबर विरोधी पक्षांकडून टीका केली जाते आणि तेच काम आम्ही खूप चांगलं केलेलं असतं. सन्माननीय अतुलजी म्हणाले की देशामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. मी स्वतः शेतकरी आहे. काँग्रेसच्या काळामध्ये जे खरोखर लोकांपर्यंत पोचत नव्हतं, जे मिळत नव्हतं, ते भारतीय जनता पार्टीनं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली थेट शेवटच्या घटकापर्यंत देण्याची व्यवस्था केली आणि मधल्या मध्यस्थांची आणि पोटभरू दलालांची अडचण झाली आणि त्यांच्या पोटावर लाथ पडली. मात्र सामान्यांपर्यंत ते थेट सगळं पोचतंय. हे मोदीजींच्या योजनांचं यश आहे असं मला वाटतं. आणि राज्य सरकारांनी ठिकठिकाणी, आम्ही मध्य प्रदेशमध्ये सत्तेमध्ये आहोत. आपण जर आत्ताच्या घडीला स्थानिक माध्यमं पाहिली, तिथल्या लोकांचे जर अंदाज घेतले तर आम्ही व्यवस्थित पुनश्च एकदा मध्य प्रदेशच्या गल्लीगल्लीत लोक परत सांगतायत की मामाजी की सरकार फिर से आएंगी. पुनश्च एकदा शिवराज सिंग चौहान येतील. छत्तीसगडमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर भूपेश बघेल यांच्या या कार्यकाळाला जनता वैतागलेली होती काँग्रेसला. तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीला अतिशय मोठी संधी आहे. राजस्थानमध्ये डाव्यानं आम्ही पुनश्च एकदा सत्तेत येणार आहोत. त्याचं कारण असं आहे की खैराती वाटण्याच्या ज्या घोषणा आहेत, तरुण मंडळी देशाच्या विकासाच्या सोबत विकासाच्या वाटेवरती माननीय मोदीजींचे विचार पटत असलेली जी सगळी मंडळी आहेत, त्यांना कळतंय की अशा पद्धतीनं नुसतीच खिरापत वाटत आपण सुटलो तर कसं काय देशाची व्यवस्था पुढे चालेल याची कल्पना लोकांना आहे. आणि मला असं वाटतं की सन्मान्य अतुलजींनी आता अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये सांगितलं 5 ट्रिलियनची इकॉनॉमी अर्थव्यवस्था येत्या काळामध्ये होणार असा जो दावा केलाय तो 100% खरा होईल. त्याचं कारण असं की कोविड असेल, जागतिक संकट असतील, ठिकठिकाणी आलेली आवर्षण असतील, त्याचा आपल्या एकूण सकल उत्पन्न वाढीवरती झालेला परिणाम असेल कृषीच्या, असा असताना सुद्धा आपला जो वेग आहे कुठे 3.2 कुठे 7.2 आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणून तर भारतानं ब्रिटन सारख्या मजबूत अर्थव्यवस्थेला मागे टाकून पुढे मुसंडी मारली. आज जग भारताकडे अतिशय आशेनं पाहते आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये लोक प्रादेशिक मुद्द्यांचा विचार करणार आहेतच आहेत. त्याचबरोबर देश पातळीवरती मोदीजींच्या नेतृत्वाखाली बलशाली भारत होतोय याचं देखील मतदारांना पूर्णपणे कल्पना आहे. आणि मला विश्वास आहे आमच्या या विकासाच्या मॉडेलला, द्वेषाच्या नाही विकासाच्या मॉडेलला भारतीय जनता पार्टीच्या मतदार निश्चितपणे मान्यता देतील आणि आम्ही सर्वच ठिकाणी बहुमतान विजय. अजितजी, मुद्दा लक्षात आला. अतुलजी, ज्या मुद्द्यांचा तुम्ही उल्लेख केलेला होता, मग तो शिक्षणाचा असेल, बेरोजगारीचा असेल, महागाईचा असेल, हे सगळे मुद्दे म्हणजे अगदी काही वेळापूर्वी जी निवडणूक आयोगाची पीसी झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असे मुद्दे मांडलेत की आता महिलांचं जे प्रमाण आहे मतदार म्हणून ते वाढलेलं आहे किंवा युवा जे आहेत, जे नवीन मतदार आहेत त्यांचंही प्रमाण वाढतंय. ते नेमकं कोणाला साथ देतील असं वाटतं या सगळ्या मुद्द्यांवरती? कर्नाटकामध्ये आपण पाहिलं असेल की लोकांनी बेरोजगारी मोर्चे काढले आणि युवक जे आहे ते बेरोजगारीच्या नावावर त्यांनी मतदान केलं. महिलांनी सिलेंडरला हार घालून घालून जे आहे ते मतदान केलेलं आहे. आणि लोकांना कळते की आता जे पैसे कमी झालेले आहे ते निवडणुका झाल्यानंतर पुन्हा वाढतील लोकसभेच्या. तर महिलांना एक चांगली कल्पना आहे, याच्यापूर्वी झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये. पण मला अजितजींना विचारायचं आहे, माझे लहान बंधू आहे ते, निर्मल बिल्डिंगमध्ये कुठली दलाली चालत असते? सकाळी ठाण्याच्या एका कॉम्प्लेक्समध्ये चालत असते आणि दुपारी निर्मलमध्ये चालू असते. जीएसटीचं जे कलेक्शन आहे ते मी सांगतो तुम्हाला, थोडीफार अर्थव्यवस्था मला कळते. जीएसटीचं कलेक्शन हे महागाईमुळे वाढलेलं आहे. 10 रुपयाची वस्तू 12 रुपयाला जेव्हा भेटते ना, तेव्हा त्या 2 रुपये वाढलेल्यावर जो टॅक्स येतो तो कलेक्शन आला आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स वाढलेला नाही, नोकऱ्या लोकांना मिळणाऱ्या वाढलेल्या नाही. त्यामुळे तुम्ही हाडांमधनं लोकांच्या रक्त काढता आहात. पेट्रोल स्वस्त भेटायला पाहिजे, पण आपण 3 रुपये 46 पैसे आणि 9 रुपये 56 पैसे जो टॅक्स होता 2014 साली तो आपण 32-33 रुपयापर्यंत नेला. जो टॅक्स 1 रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर होता तो 18 रुपयावर नेला. आणि ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने 2 रुपये आणि 4.5 रुपये जो टॅक्स लावलेला आहे त्याची ही सगळी महागाई आहे. एकीकडे उत्पन्न कमी झालं, एकीकडे महागाई आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मनरेगाने जे काम केलेलं होतं त्या मनरेगाची तरतूदच होत नाही आहे. आता शेतकऱ्यांशी पहा कसा धोका केलेला आहे. 14 करोड शेतकरी आहे,
यांनी शेतकऱ्यांची यादी कमी करत 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 7 करोडपर्यंत आणलेली आहे. म्हणजे जवळजवळ 7 करोड शेतकऱ्यांना आता ते 2,000 रुपयाचे तुटपुंजे मिळतात ना, ते कमी केलेले आहे. पण जीएसटी कशावर लावलेला आहे? कीटकनाशकावर लावलेला आहे, ट्रॅक्टरवर लावलेला आहे, खतांवर लावलेला आहे. खतांची बॅग पहिले 50 किलोची मिळत होती, आता अजित क्लेम करतात की ते शेतकरी आता त्यांनी बघावं जाऊन फॉस्फेटची युरियाची बॅग कशी 50 किलो 45 किलोवर आलेली आहे. कसं 400 रुपये 500 रुपयाचं खत हे 1500 रुपये 1900 रुपयापर्यंत गेलेलं आहे. कसा हा हेक्टरी खर्च जो आहे तो 25,000 रुपयापर्यंत वाढलेला आहे. भेटतात फक्त 12,000 रुपये. तर ही सगळी लूट जी आहे आणि खोट जे आहे, लूट खसोट खोट भाषणबाजी ही लोकांच्या लक्षात आलेली आहे आणि ही परिस्थिती समोर आहे. मी आज क्लेम करतो मध्य प्रदेशमध्ये आम्ही 150 पेक्षा जास्त जागा जिंकू, राजस्थानमध्ये आम्ही 115 पेक्षा जास्त जागा जिंकू, आम्ही छत्तीसगडमध्ये 75 पेक्षा जागा जिंकू आणि बाकी 2 स्टेटमध्ये भाजपचं काही राहिलं नाहीये. भाजपला तिथे लोक सोडून गेलेले आहे. दुर्दैव असं आहे की मीडिया चर्चा करत नाही. मीडियानी चर्चा करायला पाहिजे की AIADMK कसं सोडून गेलं. म्हणजे निवडणुकापूर्वीच दक्षिणेचे विंध्यापासून म्हणजे महाराष्ट्रापासून खाली दरवाजे बंद झाले भाजपचे. अजित चव्हाणजी, मागच्या वेळेला जर आपण 2018च्या एकूणच त्या निवडणुकांचा विचार केला तर तसं पाहायला गेलं तर कुठेच भाजपला काही स्थान मिळालं नव्हतं तशा अर्थी असं दिसतंय. आणि तेलंगणा आणि मिझोराममध्ये तर अवघा एक विजय आपल्याला झालेला दिसतो एकेका जागेवरती. मग आता नेमकं काय करणार आहे भाजप? माझे बंधू अतुलजी कसं 2 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी नाही आहे हे सांगतायत, परंतु संबंध देशव्यापी असलेली काँग्रेस अनेक ठिकाणाहून निवडणुकीच्या राजकारणातून सुद्धाच काय संघटनात्मक सुद्धा कशी संपून गेलेली आहे हे उभ्या देशाला माहिती आहे. त्यामुळं मला त्या चिमटे काढायचे नाही. आज निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. माझा अतुलजींना इतकंच सांगणं आहे की अतुलजी, आपण विदर्भाचे नेते आहात. विदर्भामधल्या ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या होत होत्या, शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्रास होत होता. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठीच्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या योजना किती परिणामकारकरित्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत त्याचा संबंध भारताभरामधल्या शेतकऱ्यांना फायदा होतोय. आजवर लोकांना याची कल्पना आहे कुठल्याही सरकारनं मध्यस्थांशिवाय थेट शेतकरी असतील, शेतमजूर असतील, महिला असतील, ग्रामीण भागातले कसबी कारागीर असतील, ग्रामीण भागामधल्या मालाला व्यापारी पेठ उपलब्ध करून देण्यासंदर्भामधलं काम असेल, पायाभूत या सगळ्यामधलं जर काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्याच्याच बळावरती आम्ही लोकांच्या पर्यंत या विकासाच्या योजनांवरती, आणि माझा थोडा मुद्दा पूर्ण होऊ द्या. मला एक गोष्ट दुर्दैवाने या ठिकाणी सांगायची की भारतीय जनता पक्ष राष्ट्रीयत्वाची गोष्ट करतो, भारतीय जनता पक्ष देश मजबूत करण्याची गोष्ट करतो. मात्र काँग्रेस आणि मित्रपक्ष काय करतात तर जाती जातीमध्ये कसा समाज वाटता येईल, या निवडणुकीपुरता आपल्याला कसा फायदा घेता येईल, अल्पसंख्याकांच्या मनामध्ये ठिकठिकाणी कशी भीती पसरवता येईल. मला अतिशय मनापासून सांगायचंय की या देशामधली अल्पसंख्याक जनता, या देशामधला विशेषतः मुस्लिम तरुण आणि आमच्या महिला भगिनी त्यांच्याकरता माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेल्या निर्णयानंतर ज्या ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिलेत ते पाहता काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली. आपण बघा की उत्तर प्रदेशमध्ये जो आमचा विजय झाला किंवा इतर ठिकाणच्या निवडणुकांमध्ये, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर काही पॉकेट्स आहेत, त्या पॉकेट्समध्ये मुस्लिम वोटिंग अतिशय परिणामकारक आहे. तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा झालेला विजय हा द्योतक आहे की ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरती असेल किंवा इतर मुद्द्यांवरती असेल, मुस्लिम भगिनींसाठी माननीय मोदीजींनी सगळं काही विसरून, विशेष म्हणजे राजकीय काय आपल्याला त्याचा त्रास होईल हे अजिबात लक्षात न घेता, फक्त त्यांच्या करता जे शहाबानो प्रकरणामध्ये राजीव गांधी आणि काँग्रेसने घालवलं होतं ते काहीतरी थोडंफार या आमच्या भगिनींना सन्मान मिळवून देता येईल का याचा प्रयत्न आम्ही केला. त्याचा परिणाम दिसतोय. माझं फक्त इतकंच सांगणं आहे की येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस फोडाफोडी, भेदाभेदी, विद्वेष, जाती जातीत वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना वाटण्याचं काम, कारण बऱ्याचशा ठिकाणी जातीय फॅक्टर महत्वाचे ठरतात. नाही, मला त्याचबद्दल विचारायचंय, अतुलजींना विचारायचंय. अतुलजी, राजस्थानमध्ये जी सत्ता मिळालेली आहे काँग्रेसला, खरं तर राजस्थान हा असा आपण हे म्हणूया राज्य म्हणूया जिथे दर 5 वर्षानंतर एक सत्ता बदल होताना आपण पाहिलेला आहे. आता नेमकं काय होऊ शकतं राजस्थानमध्ये आणि काँग्रेस नेमका काय प्रयत्न करणार आहे आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी? दुर्दैवानं ते म्हणतात ना की गुण नाही पण वान लागला, तसं माझ्या लहान भावासोबत झालाय भाजपमध्ये गेल्यानंतर.
ते विकासाच्या याच्यावर चर्चा करणार नाही, ते शेवटी धर्मावरनं जातीवर गेले. दुर्दैव आहे, माणसं असं कसं बदलतात. मला एक सांगा तुम्ही, राजस्थानमध्ये आम्ही 500 रुपयाला सिलेंडर दिलं, तिथे मोदीजी जाऊन सांगतात की आम्ही 600 रुपयाला सिलेंडर देऊ. आम्ही तिथे राईट टू हेल्थ, राजस्थान हे पहिलं राज्य, राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्याची हमी आणि 25 लाखाचा चिरंजीवी विमा जो आहे तो आम्ही देतो आहे. 1,000 रुपयाची शेतकऱ्यांना पेन्शन देतो आहे. भाजपची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की ज्या शेतकऱ्याला सगळे फायदे मिळतात त्याचा चोरून लपून फोटो घेतला आणि तो फोटो लावला आणि तो स्वतः समोर येऊन त्यांनी भाजपची पोलखोल केली. वसुंधरा राजे जे आहे आणि भाजपमध्ये काय चालू आहे खटपट हे सगळ्या जगाला माहिती आहे. मध्य प्रदेशमध्ये तर 500-500 गाड्या भरून भाजपचे माजी आमदार लोक जे आहेत ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत. कैलास जोशी यांचे पहिले मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशमधले, त्यांचा मुलगा जो आहे तो काँग्रेसमध्ये आलेला आहे. बाहेर इतकी मोठी रांग लागलेली आहे. पण आम्ही काही जसं यांनी काँग्रेसयुक्त भाजपा केलं, काँग्रेस मुक्त म्हणता काँग्रेसयुक्त भाजपा झालं. जे बिचारे पहिले 70 वर्ष सतरंजा उचलत राहिले ते सत्ता आल्यानंतरही सतरंजाच उचलत आहे आणि इकडून गेलेले लोक जे आहे ते सगळे तिथे सत्तेमध्ये आहेत. ईडी इन्कम टॅक्स याचा वापर केला, आरोप केले, खोटे नाटे आरोप केले. आता देवेंद्र फडणवीसांचे किती व्हिडिओ फिरतात आहेत अजितदादांच्या संदर्भात बोललेले, ते कुठं चालत आहेत. आणि एक गोष्ट यांनी सांगितलं, विदर्भाची गोष्ट सांगितली. यवतमाळमध्ये कीटकनाशकांमुळे 25 लोकांचा मृत्यू झालेला होता. देवेंद्र फडणवीस पोलीस प्रोटेक्शनमध्ये गेले, प्रेस कॉन्फरन्स घेऊन चालले गेले, शेतकऱ्यांना भेटू शकले नाही. त्या कंपनीला क्लीन चिट दिलेली आहे, कंपनीला क्लीन चिट दिली ज्याच्यामुळे 25 शेतकरी मेले तिथे यवतमाळचे. या देशाचे गृहमंत्री संसदेमध्ये खोटं बोलतात. कलावती को हमने सिलेंडर दिया, ती कलावती बाहेर आली आणि त्या कलावतीने सांगितलं मुझे जो कुछ भी दिया राहुल गांधीने दिया. ते कधी बोलत पण नाही राहुल गांधी. त्या निर्भयाच्या भावाला त्यांनी पायलट केलं पण कधी कोणाला बोलले नाही. त्या निर्भयाच्या आईने येऊन सांगितलं. त्यामुळे एक समोर स्पष्टपणे आलेला आहे. ओल्ड पेन्शन स्कीम कोण देऊ शकतात, आम्ही देऊ शकतो, आम्ही सगळीकडे दिले. यांनी काही केलं तर हमने लाभार्थी द्या. म्हणजे या लोकांनी 80 करोड लोकांना 5 किलो अन्नधान्यावर आणून ठेवले, एवढी गरिबी वाढवली. आणि आम्ही लोकांना मदत करतो, युवा निधी देतो. युवा निधी कशासाठी? ग्रॅज्युएट झाल्यावर तुम्हाला जर रोजगार मिळाला नाही तर 2-3 वर्ष तुम्ही सस्टेन कसे करणार? रोजगार पाहत. अतुलजी, आपण बघतोय की हे जे महत्वाचे मुद्दे आहेत जे सर्वसामान्यांना अत्यंत जिव्हाळ्याचे आणि त्यांच्या रोजच्या आयुष्याचे आहेत, आपण अशीच अपेक्षा करूया की त्याच आधारावरती आता पुढचं मतदान होईल आणि इतर जे कोणत्याही मुद्द्यांचा बागुलबुवा जो केला जातो प्रत्येक वेळेला निवडणुका आल्याच्या नंतर तो केला जाणार नाही, अशीच आपण अपेक्षा करूया. तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात. खरं तर विरोध होत राहील, चर्चा होत राहील, मात्र विकासाच्या मुद्द्यावरती असेल किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरती असेल, या सगळ्याविषयी खरं तर ही निवडणूक पुढे गेली पाहिजे. धन्यवाद या सगळ्या तुम्ही जे विश्लेषण केलं आणि तुम्ही तुमचं मत मांडलं यासाठी. आणि यानंतर फोकसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.